डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी शहरात भव्य मिरवणूक व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने तयारीला वेग आला आहे। कॅम्प परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्कलपासून राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल जवळील डॉक्टर आंबेडकर उद्यानापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। त्यानंतर उद्यानात मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे। या अनुषंगाने महापालिका उपायुक्त निपाणीकर, तळवार तसेच दलित संघटनांच्या नेत्यांनी रविवारी उद्यानातील पूर्वतयारीची पाहणी केली। यावेळी सुरू असलेले रंगरंगोटी, पेंडाल उभारणी, आसन व्यवस्था तसेच भोजन व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला। यंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम साजरा करण्यात येणार असल्याने प्रशासनाने विशेष तयारी केली आहे। पाहणी दरम्यान मिरवणुकीच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय मदत तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी दलित नेत्यांनी केली। महानगरपालिकेकडून भोजन व्यवस्थाही करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याने प्रशासनाने सर्व सुविधा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या जल्लोषात व जोरात सुरुवात केलेली आहे। आम्हाला महानगरपालिकेपासून जे सहकार पाहिजे, पेंडाल, जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आणि बेळगाव शहरामध्ये जे आम्ही पेंडाल घालतो त्याचं पण व्यवस्था आता महानगरपालिकेने परवाच महापौर, उपमहापौर आणि सर्व नगरसेवक अधिकाऱ्यांनी भेट दिली होती। आम्हाला अजून जे सहकार लागते त्यांनी देण्याचं ठरवलं आहे। जिल्हा अदालततर्फे DC मीटिंगमध्ये झालेल्या जे ठराव आहेत, जे गाडी देण्याचे राहून दे, मिरवणुकीचे राहून दे, संपूर्ण देण्याचे त्यांनी सहकार केलेलं आहे। आम्ही महामंडळातर्फे त्यांचं स्वागत करतो आणि धन्यवाद पण सांगतो। त्याचबरोबर आमच्या सगळ्या पत्रकार मित्रांनी जयंतीबद्दल मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देत आहेत। मी आणि विनंती करतो आणि 2 दिवस आपण कार्यक्रमाला प्रसिद्धी देऊन लोकांना अगत्याने येण्याचे विनंती करावी म्हणून सांगत आहे। कुठून मिरवणूक चालवणार आणि मिरवणुकीमध्ये यावेळेला सहभागी कसे होणार? 13 तारखेला एप्रिल 13, 2026 रोजी रात्री दीपोत्सवनं हा कार्यक्रमची सुरुवात होणार आहे। 13 तारखेला जे मल्लेश कुरेंगी यांच्या नेतृत्वाखाली भीमज्योत आणायला गेलेत, त्यांनी 13 तारखेला नागपूरला गेले, त्यांनी इथे येणार आहेत, त्याचं स्वागत करणार। आणि 14 तारखेला सकाळी बरोबर 9 वाजता अशोक चौकातून मिरवणुकीला, ज्योतीच्या मिरवणुकीला सुरुवात होईल। कसाई गल्ली, मार्केट पोलीस स्टेशन, चव्हाट गल्ली व त्याच्यानंतर चन्नम्मा सर्कल इथून बाबासाहेब आंबेडकर उद्यानमध्ये येणार। उद्यानमध्ये जिल्हाचे जिल्हाधिकारी आणि आमदार, खासदार यांनी त्या ज्योतीचे स्वागत करतील। इथं पुष्पहार अर्पण करून परत त्या ज्योतीचे काळेंबराई, कंगराळ गल्ली मार्गे कॅम्प येथील बाबासाहेब आंबेडकर वृत्तमध्ये सर्कलमध्ये मिरवणुकीला 12 वाजता सुरुवात होणार आहे। त्या ठिकाणी सर्व जिल्हाधिकारी, सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित राहून मिरवणुकीला चालना देणार आहेत। मिरवणूक मार्ग हे बाबासाहेब आंबेडकर सर्कलहून त्याचबरोबर वनिता विद्यालय मार्गे, यंदेखोट, समादेवी गल्ली, खडे बाजार, काकती वेस मार्गे, पॉलिटेक्निक कॉलेज मार्गे बाबासाहेब आंबेडकर उद्यानमध्ये येऊन पोचेल। आणि या ठिकाणी 4 वाजता सार्वजनिक कार्यक्रम होणार आहे। आणि ह्या कार्यक्रमामध्ये जे विद्यार्थी मागच्या वर्षी ज्यांनी रँकमध्ये पास झाले त्यांचा सत्कार, क्रीडापटूंचा सत्कार हे विशेष कार्यक्रम यावर्षी आहे। त्याच्यानंतर मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत। परत महामंडळाचे काही ठिकाणी डेकोरेशन केलेले, चित्ररथ केलेले, त्यांनी सुद्धा आपले मिरवणूक आंबेडकर सर्कल येथूनच येऊन या मेन मिरवणुकीमध्ये सहभाग होऊन त्याच दिवशी 14 एप्रिल रोजी दलित संघर्ष समितीतर्फे जे क्रिकेट स्पर्धाचे आयोजन केले आहे, ठीक त्या ठिकाणी त्याचं पण उद्घाटन होणार आहे। मोठ्या प्रमाणात यावर्षी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे। या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे म्हणून मी विनंती करेन।